तुम्हाला असं कधी झालं आहे का, की आपण छानसा मूव्ही बघतो आहे किंवा सिरियल बघतो आहे आणि अचानक एखादी ॲड लागली आणि आपल्याला डिस्टर्ब झालं तर खूप बोर होतं. बट ठीक आहे, आपण टी व्हीचं, सिरियलचं वगैरे थोडंसं मॅनेज करून घेऊया. बट आपण सकाळी सकाळी मस्तपैकी स्वयंपाक करतो आहे, हरिपाठ लावला आहे, भजनं लावली आहेत पांडुरंगाची आणि आपण ऐकतो आणि मध्येच एखादी ॲड आली. बरं, ॲड पण अशी पाहिजे हो की जी मनाला आवडेल अशी. आता सध्या आहे ना, एक ॲड खूप फेमस होते. मला आहे ना तिचं खूप हसायला येतं आहे. मी कुणाच्या ॲपबद्दल किंवा कुणाच्या एखाद्या गोष्टीबद्दल नावं नाही ठेवत आहे, पण मला म्हणजे ते थोडंसं वियर्ड वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर ती ॲड अशी आहे की माझं आणि माझ्या बॉयफ्रेंडचं खूप चांगलं चालू होतं. पण ते म्हणतात ना, नजर इज रिअल. तर आम्हाला ना कोणाची तरी नजर लागली आणि आमचं इतकं छान रिलेशनशिप आहे ना, तुटलं आणि आम्ही अलग झालो. आणि त्याच्यामुळे काय झालं, मला बॉयफ्रेंडची सवय असल्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेली. मला काय करावं काही सुचत नव्हतं. मला हे जीवन संपवून टाकावं असं वाटत होतं. पण इतक्यातच मला एक माझी मैत्रीण भेटली. ती म्हटली की तू एक काम कर, ॲप डाउनलोड कर आणि तिथे तू तुझा प्रश्न मांड, ते तुला सोल्युशन देतील. आणि मी तुम्हाला खरं सांगते, मी ते ॲप डाउनलोड केलं आणि मी माझा प्रश्न मांडला. तर मला तिकडनं त्यांनी सांगितलं, गायडन्स केलं की तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तुमचं हे ब्रेकअप होणारच होतं, पण 6 महिन्यातच तुमच्या आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती येणार आहे. आणि ती नवीन व्यक्ती आली ना, तर तुमचं खूप जीवन सुरळीत होणार आहे. अहो हो, बरोबर आहे. पण मला असं म्हणायचं आहे, जर ती नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आणि परत ती नजर इज रिअल असं काहीतरी झालं आणि परत तिच्यासोबत ब्रेकअप झाला, तर मग काय करायचं? परत ॲपबरोबर बोलायचं का? आहे की नाही विनोद? मला काय म्हणायचं आहे, तुम्ही ॲप काढा किंवा ॲड करा, मला त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जे कराल ते आपल्या संस्कृतीला धरून करा. काय होतं, खरोखर जी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते ना, तिला काही पण करावंसं वाटतं आणि अशाने काय होतात, पोरं मिसगाईड होतात. म्हणून जे पण कराल ना, ते चांगलं करा आणि चांगलं बघा.